आजकालच्या समस्या केस गळणे, त्वचेची चमक कमी होणे, सांधेदुखी, कंबरदुखी किंवा वजन वाढणे या सगळ्या समस्या प्रत्येक घरात दिसतात. यासाठी खूप लोक औषध घेतात, तेल बदलतात, क्रीम बदलतात, पण त्याचा फारसा फायदा होत नाही. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला एक अशी रामबाण चटणी दाखवणार आहे जी सर्व समस्यावर खूप छान काम करते. ही आहे जवसाची बहुगुणी चटणी. दिसायला लहान पण गुणांनी मात्र खूप मोठं असं हे सुपरफूड आहे. आपल्या घरच्या स्वयंपाकात, चटणीत किंवा लाडूमध्ये आपण हे बिया वापरतो. शरीराला याचा प्रचंड फायदा होतो. आपण ही पौष्टिक चटणी घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ती पाहूया. ही चटणी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो. ही चटणी चवीला अप्रतिम लागते. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे चटणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर हे जवस मंद आचेवर असा हलका फुटण्याचा आवाज येईपर्यंत भाजून घेतला आहे. जवस भाजल्यावर फुलतो, थोडासा कुरकुरीत होतो, म्हणजे जवस योग्य भाजला आहे असं समजायचं. तर हे जवस मी इथे मंद आचेवर भाजून घेतला आहे. त्याचबरोबरीला इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे पण मंद आचेवर 2 मिनटं भाजून घेतले आहेत. इथे 4 चम्मच तीळ घेतली आहेत. तीळ पण भाजून घेतली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचा जिरा घेतला आहे. अर्धा चमचा मीठ घेतला आहे. हिंग आणि कढीपत्ता. तर आज आपण फक्त 8 दिवस पुरेल इतकीच चटणी बनवणार आहोत. खूप जास्त चटणी एकदाच करून ठेवण्यापेक्षा 8-8 दिवसासाठी आपण केली ना तर ती चटणी फ्रेश राहते आणि चवीला पण अप्रतिम लागते. तर इथे मी दगडी खलबत्ता घेतला आहे. यामध्ये भाजलेलं जवस, भाजलेलं शेंगदाणे, भाजलेलं तीळ, लसूण पाकळ्या घालूया, वाटून घेऊया. जवसाची चटणी एकदम बारीक न वाटता जरा जाडसर वाटून घेऊ. म्हणजे काय, चटणीचा कुरकुरीतपणा कायम राहतो आणि खायलाही चविष्ट लागते. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे घेतलेला कढीपत्ता, लाल तिखट, मीठ, हिंग आणि परत हे वाटून घेऊया. कढीपत्ता पण कढईमध्ये थोडं भाजून घ्या. ही जवसाची चटणी आपण दगडी खलबत्त्यामध्ये वाटून घेतली आहे. त्यामुळे चटणीचा नैसर्गिक आणि पारंपरिक चव दुप्पट वाढते. खलबत्त्यात वाटताना जवसाचे दाणे जाडसर तुटतात आणि मसाल्याचा सुगंध छान खुलतो. त्यामुळे चटणीची चव अधिकच सुवासिक आणि स्वादिष्ट लागते. तुमच्याकडे असा दगडी खलबत्ता असेल तर उत्तमच. खलबत्त्यामध्ये वाटून घ्या. नसेल तर मिक्सरमधून फिरून घ्या. तुमची पौष्टिक, चविष्ट आणि बहुगुणी जवसाची चटणी तयार झाली आहे. रोज आपण केवळ 1 ते 2 चमचे जवसाची चटणी खाल्ली ना तर आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम, आयर्न आणि नैसर्गिक पोषण मिळतो. हाडांसाठी, केसांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी ही चटणी एकदम उत्तम आहे. ही चटणी आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. तर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने तयार केलेली जवसाची चटणी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रीण, नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.